छान. हे असं जेवलात आणि गोळ्या घेतल्यात ना, तो एकदम ठणठणीत बऱ्या व्हाल तुम्ही. कशासाठी करतेस हे नाटक? नाटक? मी नाटक नाही करत आहे. हे तू मला सांगतेस? खुश असशील ना तू? सगळं तुझ्या मनासारखं घडतंय. ताई असं नाहीये. असं नाहीये. आशू तुझ्या बरोबरच राहतोय. किती वेळा सांगितलं मी त्याला घरी ये, पण येत नाही तो. पण सीताई तो हे सगळं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करतोय ना. आणि या सगळ्यात बायको म्हणून त्याच्या सोबत उभं राहणं हे कर्तव्य आहे माझं. आणि या सगळ्यात तो जबाबदार होतोय हे तुम्हाला दिसत नाहीये का? तो आधीपासूनच जबाबदार होता. हो हो हो, तो होताच. पण आता सिच्युएशन पण त्याला जबाबदार करते ना. म्हणजे बघा ना, आता काका पण नव्हते, भाऊ पण नव्हते, आणि तरी त्याने सगळं नीट सांभाळलं. ते इन्शुरन्स वाले त्याला त्रास देत होते, पण तो एकटा डील करत होता त्यांच्याशी. त्याने आम्हा सगळ्यांना आधार दिला, आणि हा त्याच्यातला बदल मला दिसतो, आणि तो चांगला बदल आहे. तर यापुढे सगळे निर्णय त्याचे आहेत, आणि त्याच्या सगळ्या निर्णयात मी त्याच्या सोबत असेन हे तर माझं ठरलंय. पण आशू एकदम धीराने उभा होता. अगं त्याने शिवाला आमच्या बरोबर इथे सगळं सांभाळायला थांबवलं, आणि बाहेरचं सगळं त्याने सांभाळलं. अगं त्याने पैसे सुद्धा नाही घेतले माझ्याकडून. आणि शिवानं, अगं शिवा तुझ्या बाजूलाच बसून होती. तुला ऑपरेशन थिएटरला नेईपर्यंत हल्ली नाही ग ती मुलगी तुझ्या बाजूने. ताई म्हणून सांगते ग, एकदा परत विचार कर. अगं त्या दोघांसाठी तू खूप काही आहेस. सीता, अगं मोठेपणा दाखवायची हीच वेळ आहे. खरंच फक्त आशूची नाही, शिवाची देखील आई हो. हो हो सांगतो, थांबा थोडं. तुमच्यावर खरंच घरच्यांचं खूप प्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही बऱ्यापैकी स्टेबल आहात. त्यामुळे आता तुम्ही घरी जाऊ शकता. हो ना आशू, घरी घेऊन जा बाबा मला. आता हॉस्पिटलचा कंटाळा आला. हो, पण घरी जाऊन लगेच कामाला सुरुवात करायची नाहीये. आरामाची सक्त गरज आहे तुम्हाला. डॉक्टर, ती जबाबदारी आता माझी. बरं आशुतोष, इन्शुरन्सच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून द्या. चला. हो मी करतो. काळजी घ्या. येतो. येस. आता घरी जायचं. बरं मी फॉर्मॅलिटीज करून येतो. आशू थांब. काय? आशू, मला आता डॉक्टरांनी घरी जायला सांगितलंय, पण मी तुझ्याशिवाय घरी जाणार नाही. बघ, तुझा हट्ट होता ना, तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत. मग केलास की पूर्ण हट्ट. सगळं माझं आजारपण काढलंस. अरे सापडली बाबा जीजूंची. अरे यार किती कपडे झाले भाई. बंद.
झालं बाबा सगळं पॅक करून. हा पण भाई लोक काय पण बोला, हे शिवाने अश्विनीला गॅरेजला घर बनवून टाकलंय. खरंय बाई खरंय. तर ते दोघं इकडून गेल्यावर गॅरेज असं खाली होणार रे. पण ते तिकडे जाणं जास्त महत्वाचं आहे आणि ते गेलेच पाहिजे ना. हा भाई, तिथे तर गेलंच पाहिजे ना. चाललंय रे आणि आम्हाला इथे असं अचानक का बोलावलंय रे? अहो, आजी काकू खुशखबर आहे. अरे कसली खुशखबर आहे. हे बघ, शिवाचं जेव्हा समज चांगलं होईल का नाही ती खुशखबर असणार. सीताईच्या आजारपणामुळे तुम्हाला जे हवंय ते होईल असं वाटत नाहीये मला. शेवटी शिवाच जबाबदार आहे या सगळ्याला. नाही म्हणजे सगळे शिवाला जबाबदार धरणार ना. इथेच तर गुगली आहे ना. एक मिनिट, म्हणजे सीताईने शिवाला जबाबदार धरलेलं नाहीये भाई. सीताईने शिवाला घरी बोलावले. वा, काय कमाल बातमी आहे ही. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना. दोघं जातील आता घरी परत. चांगली गोष्ट आहे ना ही. हो, चांगलीच गोष्ट आहे. मला खूप आनंद झालाय.